नमस्कार मित्रांनो, कुसुम सोलार योजनेमध्ये अर्ज हा कशा पद्धतीने भरायचा त्याची संपूर्ण माहिती आपण पाठीमागील व्हिडिओमध्येही पाहिलेली आहे। तो व्हिडिओ आपण जर पाहिलेला नसेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देण्यात आलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून आपण तो व्हिडिओ हा पाहू शकता। तर मित्रांनो, जो काही आपला अपूर्ण फॉर्म आहे, हा अपूर्ण फॉर्म आपण ज्यावेळेस कंप्लीट करण्याचा प्रयत्न करतो तर आपल्याला इथे जे काही 7 नंबरचे ऑप्शन आहे बँक डिटेल्स, तर येथे बँक डिटेल्समध्ये आपण कोणत्याही एखाद्या राष्ट्रीयकृत बँकेचे खाते यामध्ये देऊ शकता। तर हे खाते कशामुळे द्यायचे आहे की जर आपली या सोलारमध्ये निवड झाली आणि बाय चान्स आपला जर लाईनमनकडून सर्वे हा नामंजूर करण्यात आला किंवा सर्वे रिजेक्ट होण्याचे अन्य दुसरे कारण सुद्धा असू शकते, तर आपला सर्वे रिजेक्ट झाला तर हे बँक डिटेल्स आपले यामध्ये यासाठी मागवले जाते की आपण जे काही भरणा केलेला असेल पैशाचा, तो जो काही भरणा आहे हा रिटर्न आपल्या बँक अकाउंटमध्ये येण्यासाठी आपल्याला इथे बँकेची डिटेल ही द्यावी लागते। तर मित्रांनो, आपल्याला येथे जे काही इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे जे काही अकाउंट आहे हे अकाउंट येथे चालणार नाही। तर मी येथे अकाउंट नंबर हा टाकलेला आहे, त्यानंतर अकाउंट होल्डर नेममध्ये त्या शेतकऱ्याचे नाव हे टाकलेले आहे। त्यानंतर आपण येथे ज्यावेळेस IFSC कोड टाकतो इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचा, तर IFSC कोड टाकल्याच्या नंतर आपल्याला इथे बँक तर दाखवली जाते की इंडिया पोस्ट पेमेंट बँक, त्यानंतर जी काही ब्रँच आहे ती पण येथे दाखवली जाते आणि जी काही ब्रँच सिटी आहे किंवा व्हिलेज आहे ते इथे दाखवले जाते। परंतु येथे मायकर कोडमध्ये आपण पाहू शकतात की हा IFSC कोड टाकल्याच्या नंतर येथे त्या बँकेचा मायकर कोड हा येत नाही। तर अशा वेळेस आपण पूर्ण अर्ज जर भरला, यामध्ये कागदपत्रे अपलोड केले आणि आपण हा फॉर्म सबमिट करण्याचा प्रयत्न केला तर आपला फॉर्म येथे सबमिट होऊ शकणार नाही, कारण की आपल्याला जे काही रेड स्टार मार्क आहे ती माहिती येथे भरवणे हे कंपल्सरी आहे। आणि आपण येथे जर येथे मायकर कोड टाकण्याचा प्रयत्न केला तर येथे कसल्याही प्रकारचे टायपिंग येथे होत नाही। तर आपल्याला येथे असे अकाउंट द्यायचे आहे की ज्या बँकेला मायकर कोड आहे तेच अकाउंट आपल्याला यामध्ये द्यायचे आहे। तर मी येथे दुसरा अकाउंट नंबर हा टाकलेला आहे, त्यानंतर अकाउंट होल्डर नेममध्ये त्या शेतकऱ्याचे नाव टाकलेले आहे। त्यानंतर मी येथे इंडिया बँकेचे जे काही पासबुक आहे त्या बँक पासबुकचा इथे IFSC कोड हा टाकून घेतो। IFSC कोड टाकल्याच्या नंतर आपण येथे पाहू शकतात की येथे बँक नेम स्टेट बँक ऑफ इंडिया, तर मायकर कोड येथे आलेला आहे, हा ऑटोमॅटिक येथे फेच होऊन आलेला आहे। त्यानंतर येथे ब्रांच नेम आणि ब्रांच सिटी व्हिलेज ही माहिती ऑटोमॅटिक येथे IFSC कोड टाकल्याच्या नंतर फेच होऊन येईल। त्यानंतर येथे 8 नंबरचे जे काही ऑप्शन आहे यामध्ये आपल्याला डॉक्युमेंट अपलोड हे करावे लागणार आहे। तर यामध्ये सुरुवातीला 7/12, त्यानंतर आधार कार्ड, बँक पासबुक, पासपोर्ट साईज फोटो। तर मी येथे 7/12 अपलोड केलेला आहे, बँक पासबुक पण येथे अपलोड केले आहे आणि पासपोर्ट साईज फोटो पण येथे अपलोड केलेला आहे। त्यानंतर येथे आधार कार्डमध्ये येथे युअर आधार कार्ड इज नॉट व्हॅलिड, प्लीज व्हॅलिडेट इट ॲट द टाईम ऑफ द जॉईंट सर्वे, तर अशा प्रकारचा एक पॉपअप आपल्यासमोर येईल। तर आपल्याला इथे घाबरण्याचे काही कारण नाही आहे। हा एरर हा प्रत्येक आधार कार्ड आपण अपलोड करता वेळेस हा अशा प्रकारचा एरर आपल्याला तिथे दाखवत आहे। तुमचे आधार कार्ड हे वैध नाही, संयुक्त सर्वेक्षणाच्या वेळी त्याची पडताळणी करून घ्या किंवा ते सत्यापित करा, अशा प्रकारे इथे आपल्याला हा एरर येथे पाहायला मिळतो। तर आपल्याला इथे ओके करायचे आहे आणि आपल्याला इथे सर्वात खाली इथे डिक्लेरेशन याच्यावर क्लिक करून सबमिट ॲप्लिकेशनवर क्लिक करायचे आहे। त्यानंतर परत अशा प्रकारचा एक पॉपअप येईल, तर आपण इथे येस कंटिन्यू किंवा नो कॅन्सल, आपल्याला यामध्ये काही बदल करायचा असेल तर आपण हा कॅन्सलसुद्धा करू शकतात। तर मी इथे येस कंटिन्यू करतो। त्यानंतर आपण इथे
पाहू शकतात की येथे रिक्वेस्ट सँक्शन झालेली आहे आणि येथे डाउनलोड ॲप्लिकेशन करून आपण जी काही माहिती भरलेली आहे ती आपण येथे डाउनलोड ॲप्लिकेशन या टॅबवर क्लिक करून त्या फॉर्मची जी काही प्रिंट आहे ती प्रिंट आपण येथे काढू शकता.